Praise the Lord. हालेलुया. 13 glorious years with Jesus 13 वैभवशाली वर्ष येशू बरोबर in Vineyard Workers Church. या विनयाड वर्कर्स चर्च दापोडीमध्ये. Praise the Lord. म्हणून देवाला धन्यवाद. What a joy. किती आनंद आहे. Every year दरवर्षी we stand here to thank God for His goodness. आम्ही इथे उभे राहतो परमेश्वराचे आभार मानायला की देव किती आपल्याशी चांगला राहिलाय, त्यासाठी त्याचे आभार मानायला. He has not forgotten us. कधीही देव आपल्याला विसरला नाही. Year after year, दरवर्षी God stands as a strong rock for each one of us. परमेश्वर आपल्या प्रत्येकासाठी एक खंबीर खडक बनून उभा राहिला आहे. And this church आणि हे चर्च has really become a small Jerusalem आणि church, नक्कीच हे चर्च एक छोटस यरुशलेम किंवा यरुशलेमेतलं चर्च झालंय. a temple of God. हे परमेश्वराचं मंदिर आहे. Temple of God. हे देवाचं घर आहे. हालेलुया. You know, when Ezra एझरा laid the foundation of the new temple, एझराने जेव्हा नवीन मंदिराचा पाया घातला, Bible says बायबल म्हणतं everyone wept. सगळे रडले Some shouted with joy. आणि काही आनंदाने जोरजोरात ओरडले. That's what I was seeing when I was seated there. आता इथे बसलेलो असताना मला तेच पाहायला मिळत होतं. And those who wept, आणि जे रडले they were about 70 to 80 years old, ते 70-80 वर्षाचे असतील. because कारण when Solomon built the temple शल्मोनाने जेव्हा मंदिर बांधलं and he was laying the foundation, आणि जेव्हा तो पाया घालत होता, they were there. ते तिथे होते. They were there. ते 70-80 वर्षाचे जे वयाने मोठे होते ना, ते त्यावेळेला तिथे होते. They saw it. त्यांनी ते पाहिलेलं होतं. And now they stood आणि आता ते परत उभे आहेत. before this temple. एझराने जो पाया घातला मंदिराचा, त्या समोर उभे आहेत. But पण they also wept ते रडले because कारण की this temple was nothing compared to Solomon's temple. हे जे मंदिर आता उभं राहणार ते काहीच नाही. म्हणजे शल्मोनाने जे मंदिर बांधलेलं होतं त्याच्या तुलनेमध्ये हे काहीच नाही. That had gold, त्याच्यात सोनं होतं. that had silver, शल्मोनाच्या मंदिरामध्ये सोनं आणि चांदी होतं. but this had nothing. या मंदिरात आता काहीच नव्हतं. That's why they wept. म्हणून ते रडले. But they rejoiced पण त्यांनी आनंद सुद्धा केला. because कारण once again we can meet God in this की place. परत एकदा या घरामध्ये, या मंदिरामध्ये आपल्याला देवाला भेटता येईल. Praise God. हालेलुया. This is our temple. हे आपलं मंदिर आहे. Every year we stand here to glorify, to cry, to rejoice. दरवर्षी आपण या जागी येतो, एकत्र होतो, उभे राहतो, सगळे मिळून आनंद करतो, कधी रडतो, कधी गौरव करतो, सगळं करतो. Some may not rejoice. कधी काही माणसं कदाचित आनंद करणार नाही. You don't need to worry about it. तुम्ही काळजी करायची गरज नाही. Morning I was telling my wife, सकाळी पास्टर मला सांगत होते something came up and then she said, everybody doesn't rejoice. आणि काहीतरी असं विषय काहीतरी चालला होता, तर मी म्हटलं सगळे आनंद करत नाही. I said, तर पास्टर म्हटले in the Bible, बायबलमध्ये only David danced. फक्त दावीद जो होता त्याने नाच केला जयश्री. So I don't want to say anything. पास्टरांनी मला एकच उत्तर दिलं की जयश्री, बायबलमध्ये फक्त आनंदाने दावीदच नाचला होता. बस मला माझं उत्तर मिळालं. He was wearing a linen cloth आणि त्याने तागाचं वस्त्र घातलं. and today I am wearing a linen dress. आज मी सुद्धा तागाची वस्त्र घातलेली आहेत. हालेलुया. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. So today is a wonderful day. तर आजचा दिवस फार छान. Every year it will be wonderful. दर वर्षी दिवस असेच छान असणार आहेत. You know, I'm so happy because this whole year God took care of us. मी इतका आनंदी आहे ना, कारण की गेलं वर्षभर देवाने आपल्याला किती चांगलं सांभाळलं. What all He did for us. काय काय देवाने आपल्यासाठी केलं. Amen. Amen. He took care of us. He preserved us. देवाने आपल्याला सांभाळलं, आपल्याला राखलं. We could have this place, this covering, this shelter where we can get the important word of God in our lives. आपल्याला 13-14 वर्षांपूर्वी परमेश्वराने ही जमीन दिली, मग ती जमीन दिली, मग इथे आपण बांधून आपलं स्वतःचं चर्च करू शकलो. इथे आज आपण हक्काने दर आठवड्याला येऊ शकतो आणि वचन इथे बसून आपण ऐकू शकतो. देव किती चांगला आहे. Praise the Lord. Hallelujah. God is good. परमेश्वर चांगला आहे. God is good. परमेश्वर चांगला आहे. Nice to see all nice, well dressed, decked up people. आणि सगळ्यांना बघून इतका आनंद होत आहे की सगळे अगदी अप टू डेट आलेले आहेत. So I didn't make a mistake of wearing a म्हणजे good आम्ही new one. दोघांनी पण चूक केलीच नाही म्हणायची. अप टू डेट आलो, बरंच झालं. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद.
God is great. देव फार महान आहे. Whether you wear new dress or not, it's मी not- काय म्हणतो, नवीन कपडे घातले नाही घातले काय फरक पडतो? it's just the joy that is एक coming. आनंद हृदयामध्ये असतो की जो प्रगट होतो. Amen. Amen. Otherwise, we are always joyful. नाही तर आपण तर नेहमी आनंदी असतो, आम्ही तर नेहमीच आनंदी असतो. Praise the Lord. हालेलुया. Today's heading of the message is आजच्या संदेशाचं शीर्षक आहे the church in Canaan. कनान देशातील चर्च, कनान मधले चर्च किंवा कनान मधली मंडळी. And today, since we are celebrating the 13th glorious anniversary of Vineyard Workers Church, Dapodi, आणि आज विनयार्ड वर्कर्स चर्च दापोडी म्हणजे आपल्या चर्चची 13 वैभवशाली वर्ष झालेली जो वाढदिवस आपण साजरा करत आहोत त्या निमित्ताने keeping that in mind, I want to speak a few things. हे सगळं डोक्यामध्ये ठेवून काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. Indeed, God has started this church, खरंच परमेश्वराने हे चर्च सुरू केलेलं आहे and the gates of hell has not prevailed against it. आणि नरकाचं दार कधीही या चर्च विरुद्ध प्रबळ झालं नाही. So I would like to speak a few important principles on church life. तर मला चर्चचं जीवन जे असतं त्याविषयीनं काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायला आज आवडतील. That's why I gave the heading, the church in Canaan. आणि म्हणून मी शीर्षक असं दिलं संदेशाला की कनान मधील मंडळी किंवा कनान मधलं चर्च. तर चर्च कसं असावं, चर्चचं जीवन कसं असतं वगैरे वगैरे मी यात सांगीन. Now, what makes a church stand in Canaan? कुठलीही गोष्ट अशी असते की जी चर्चला कनान देशात उभं करते. What is the desire of God concerning the church? देवाची इच्छा चर्च विषयीनं काय आहे? Let us glean these vital things from one man in the Bible we are going to take, and his name is Abraham. बायबल मधला एकच माणूस आहे की ज्या माणसाच्या जीवनात या गोष्टी आपण वेचून शिकून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे अब्राहम. You know, from the period of Adam to Abraham, आदाम ते अब्रामापर्यंतचा जो काळ आहे, God had spoken to men. परमेश्वर लोकांशी बोलला होता. Right from Adam, God used to speak to अगदी men. आदामापासनं परमेश्वर माणसांशी बोलत आला. But it has never been mentioned that he ever appeared to any one of them. पण कधीच असा उल्लेख केलेला नव्हता की परमेश्वर त्याच्यातील कोणाला प्रगट झाला, की परमेश्वराने त्यांच्यातील कोणाला दर्शन दिलं, असं कधी झालं नव्हतं. It has never been mentioned that God came so intimately close to a person. आणि परमेश्वर एखाद्या माणसाच्या इतक्या जवळ आलेला अगोदर याचा उल्लेख कुठे झाला नव्हता. Maybe there were some drawbacks, or maybe the people were not that much touched, wherein they wanted to see God. कदाचित परमेश्वराचा शोध करण्यामागे त्या सगळ्या लोकांमध्ये काही उणीवा आढळल्या असतील, काही कमतरता भासली असेल, माहित नाही. Amen. आमेन. God's first appearance to Abraham was in Mesopotamia. तर मेसोपोटेमिया देशामध्ये परमेश्वर पहिल्यांदा अब्राहमाला दर्शन देऊन प्रगट झाला की जे कधीच झालं नव्हतं. आदामापासून परमेश्वर सगळ्यांशी बोलायचा, पण प्रगट मात्र देवा कुणालाही झाला नव्हता, जो पहिला अब्राहमाला झाला. God saw this one man. आणि देवाने हा एक माणूस अब्राहम पाहिला. That was the first move of God in raising up a church for himself. आणि परमेश्वराची ही पहिली चाल होती की ज्या चालीतनं तो स्वतःसाठी मंडळी किंवा चर्च प्रस्थापित करून घेणार होता. Through one man, एका माणसाद्वारे God wanted to raise a group of people whom he will call his own, that is his own church. एका माणसाद्वारे देवाला त्याच्या अशा सगळ्या लोकांना एकत्र करायचं होतं आणि गोळा करायचं होतं की ज्यांना देव शेवटी हे माझं चर्च आहे, हे माझं देऊळ आहे, हे माझं मंदिर आहे, ही माझी माणसं आहेत असं म्हणेल. Amen. आमेन. Yes, God wanted to come close to people even before Abraham. अर्थातच अब्राहमाच्या अगोदर देखील परमेश्वराला लोकांच्या जवळ यायची इच्छा होती, नाही असं नाही. He found an able person in Abel, हाबेलामध्ये पण त्याला एक योग्य माणूस सापडलेला होता. because कारण- he was pleasing to God to an extent. हाबेल काही प्रमाणामध्ये परमेश्वराला प्रसन्न करणारा ठरला. And God wanted to raise this one man, that through him I can raise up a church. आणि परमेश्वराला हा एकच माणूस असा उभा करायचा होता की ज्या एका माणसाद्वारे त्याला त्याचं चर्च किंवा मंडळी प्रस्थापित करता येईल. But the devil saw it पण सैतानाने हे पाहिलं and worked through his brother Cain, आणि सैतान त्याचा जो भाऊ काईन त्या कायनाच्या द्वारे काम करून गेला. and Cain killed Abel. आणि कायनाने शेवटी हाबेलाला ठारच मारलं. तर मग आता पुढे जाऊन चर्च प्रस्थापित करणं त्याच्याद्वारे कसं शक्य आहे? So one righteous man was gone. आणि एक नीतिमान माणूस देवाच्या हातातनं तेव्हा गेला. After that, त्यानंतर God blessed Adam and Eve with Seth. परमेश्वराने आदाम
मवेला शेत नावाचा मुलगा देऊन आशीर्वादित केलं. He was also a godly young fellow. तो पण एक भक्तिमान आणि तरुण असा चांगला मुलगा होता. And during his days, त्याच्या दिवसांमध्ये people started calling on the name of the Lord. लोकांनी परमेश्वराच्या नावाचा धावा करायला सुरुवात केली शेतच्या So कारकिर्दीमध्ये. God saw तर देवानी पाहिलं there was something unique in Seth. शेतमध्ये काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विशिष्ट आहे. Because during his time, कारण त्याच्या काळात people were calling to God. लोक परमेश्वराच्या नावाचा धावा करू लागले. आदामाचा जो पुढचा मुलगा झाला शेत, त्या शेतच्या काळात. Now, आता yet this man didn't have that kind of a touch in his life. तरी देखील शेतच्या जीवनात असा परमेश्वराचा वेगळा वगैरे स्पर्श आढळला नाही. Like we have believers, जसं आज आपल्याकडे विश्वासू आहेत. and okay, they believe in God. ठीक आहे, विश्वासू आहेत, बिलीवर आहेत, ते देवावर, जिवंत देवावर विश्वास ठेवणार आहेत. But पण we need to have somebody like David आपल्याकडे कोणीतरी दाविदासारखं पाहिजे ना, who is running up to God. की जो दाविदासारखा देवामागे धावत सुटलाय. So Seth was not that kind of a man. तर शेत काही तशा पद्धतीचा माणूस नव्हता की ज्याला देवाचा काहीतरी स्पेशल स्पर्श झाला आणि जो देवामागे सारखा धावत आहे. He was a godly man. भक्तिमान होता, यामध्ये वाद नाही. See, God has his own timing, we know. परमेश्वराकडे परमेश्वराची स्वतःची वेळ असते हे आपल्याला माहिती आहे. But I also want to show it to you the kind of people that were raised in those times. पण मला तुम्हा लोकांना हे सुद्धा दाखवून द्यायचं आहे की त्या दरम्यान, त्या काळामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीची माणसं उभी राहिली पहा. So he raised up his own family, तर शेतनं आपला स्वतःचा परिवार उभा केला godly family, आणि भक्तिमान परिवार उभा lived केला. for many years, अनेक वर्ष तो जगला and he died. आणि मग शेत वारला. Now God wanted somebody, आता परमेश्वराला तर कोणीतरी हवं होतं and he found that somebody in Abraham. आणि परमेश्वराला तो कोणीतरी मंडळी प्रस्थापित करण्यासाठी लागणारा अब्राहमामध्ये सापडला. Praise the Lord. आणि देव म्हटला, हा तर माझाच आहे. So I need to work in this one man. तर मला परमेश्वर म्हटला, या एका माणसामध्ये मला काम करायला लागणार आहे ज्याचं नाव आहे अब्राहम. Now there were many people, अनेक माणसं होती, but there was no true commitment. पण खरा करार जो म्हणतात ना, तो खरा करार अनेक माणसांमध्ये सापडत नव्हता. Secondly, दुसरी बाब, the world by that time was drawing away from God. तेव्हापर्यंत जे जग होतं त्या काळातलं, ते जग जिवंत देवापासून हळूहळू करून लांब 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 गेलो होतं. Amen. आमेन. Bible says every imagination of the heart became evil. आणि बायबल म्हणतं की माणसांच्या मनातली प्रत्येक कल्पना वाईट होत गेली. So God was saying, आणि मग परमेश्वर म्हणू लागला why did I make man की now? मी माणसाला निर्माणच का केलं काय माहिती. So God judged the earth, आणि मग परमेश्वराने पृथ्वीचा, मानवजातीचा त्या काळामध्ये न्याय केला. and many died. आणि बरेच माणसं त्यामध्ये, बरीच मानवजात त्यामध्ये वारली. Only 8 were saved. आणि फक्त 8 जण वाचले, नोहा आणि त्याची फॅमिली, तुम्हाला माहिती आहे. Others were not saved. आणि बाकीची सगळी मानवजात त्या महापुरामध्ये, त्या जलप्रलयामध्ये मेली. And then, मग even after Noah नोहा नंतर सुद्धा, and his sons, नोहाच्या मुलांनंतर सुद्धा people started multiplying on this earth. लोकांची वाढ व्हायला लागली. पृथ्वीवरती माणसं वाढत चालली, लोक बहुगुणित व्हायला लागले. Yet, तरी they were not dedicated to God. ते पूर्णपणे देवाला शरण आलेले, देवाशी करारी असे नव्हते. And they become more of kind of unbelievers. आणि ते जास्त अविश्वासू माणसांसारखे व्हायला लागले. Because they raised up the Tower of Babel, कारण की त्यांनी बाबेलचा बुरुज बांधला. and their heart went away from God. त्यांची हृदय होता होता जिवंत देवापासून लांबच गेली. Now God said, आणि मग देव म्हणाला, I need somebody now. मला कोणीतरी हवाय, मला कोणाची तरी गरज आहे, मला एक हवाय. I want to raise up my own church. मला माझं स्वतःचं चर्च बांधायचंय, प्रस्थापित करायचंय, त्यामागे मला कोणतरी एक हवाय. So I need 2 things. तर मला 2 गोष्टी त्यात हव्या आहेत. One एक, is the man, माणूस हवा, the right man. योग्य माणूस हवा. Second, 2, I need a land. मला जमीन हवी. See, योग्य माणूस हवा. आणि 2, मला जमीन हवी. I need a land मला जमीन हवी where my temple will की stand, ज्या जमिनीवर माझं मंदिर उभं राहील, where my church will stand, जिथं माझं चर्च किंवा माझी मंडळी उभी राहील, where my people will come and worship me. ज्या मंदिरामध्ये येऊन माझी माणसं माझी आराधना करतील, अशी जागा मला पाहिजे आणि असा माणूस मला So पाहिजे. God was going to now work Hallelujah. through the life of this one man, Abraham. आता परमेश्वर हा एक माणूस अब्राहम, त्या अब्राहमाच्या जीवनातनं कार्य करणार. And so now God appears to Abraham. आणि मग देव झाला अब्राहमाला प्रगट. Now there are many stories related to Abraham, अनेक कहाण्या अब्राहमाच्या जीवनाशी निगडीत आहेत. and some are true, some are false, we त्यातल्या don't know.
त्यातल्या काही खऱ्या आहेत, काही खोट्याही असतील, आपल्याला माहित नाही. But they say, पण ते म्हणतात, the Jews say, the tradition says, यहुदी समाज म्हणतो, परंपरा म्हणते, that Abraham's father Terah, he used to carve idols. अब्रामाचा जो बाप होता किंवा अब्रामाचे जे वडील होते तेर, ते काय करायचे? मूर्त्या कोरायचे. And truly the Bible says that Abraham's family is coming from idol ते worship. कोरीव मूर्त्या करायचे, तयार करायचे अब्रामाचे वडील. आणि नक्कीच बायबलमध्ये हे लिहिलेलं आहे की अब्राहम मूर्तीपूजकांमधला एक होता, त्याचं घराणं मूर्तीपूजा करायचं. Some people say, काही लोक म्हणतात, I'm coming from a different background, that's why, I'm not so much used by God. मी एका वेगळ्या पार्श्वभूमीतनं आलेला माणूस आहे, माझी बॅकग्राऊंड वेगळी आहे आणि म्हणून ते माझा इतका वापर करत नाही. You are born in a Christian family. तुम्ही ख्रिस्ती परिवारात जन्माला आलेले You know the आहात. Bible better than us. काही माणसांचं असं मत असतं की तुमचं काय बाबा, तुम्ही ख्रिस्ती परिवारात जन्माला आलेले आहात, तुम्हाला येशू ख्रिस्त आमच्यापेक्षा चांगला माहिती आहे That's why God can use you more. आणि म्हणून देवबाप तुमचा वापर जास्त करेल, आमचं काय, आमची That is background not वेगळी. true. हे खरं नाहीये. God picked up an idol worshipper like Abraham and made him the father of all nations. उचलला ना परमेश्वराने मूर्तीपूजक अब्रामासारखा आणि केला ना त्याला सर्व राष्ट्रांचा पिता. Praise the Lord. अब्राहम. Now what happened? काय झालं? The tradition says परंपरा म्हणते Terah was an idol manufacturer. तेर, अब्रामाचा पिता काय करायचा? मूर्त्या तयार करायच्या, कोरीव मूर्त्या तयार करायचा. And people would come and buy idols from लोक him. यायचे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडनं मूर्त्या विकत घ्यायचे. And that time, त्यावेळेला Abraham as a young boy used to sit in the shop. अब्राहम एक छोटा मुलगा दुकानामध्ये बसायचा And he used to sit with his father. वडिलांबरोबर दुकानामध्ये बसायचा. अब्राहम तेव्हा लहान होता. And the people used to come and buy. लोक यायचे आणि विकत घ्यायचे. And Abraham used to ask those men, आणि अब्राहम त्या सगळ्या माणसांना विचारायचा, how old are you? तुम्ही किती वयाचे आहात? And they would say 50, 60, 70 years old. कोणी म्हणायचं मी 50 वर्षाचा आहे, कोणी 60, कोणी 70. And then he used to tell them, मग अब्राहम त्यांना म्हणायचा, isn't it pathetic that you are 70 years old and you want to bow down before an idol which is made in 2 days? तुम्ही 70 वर्षाचे झालेले आहात, तर किती दयनीय अवस्था आहे ही 70 वर्षाची माणसं तुमच्यासारखी 2 दिवसात निर्माण केलेल्या मूर्तीसमोर झुकतायत. You are elder to the idol तुम्ही या मूर्तीपेक्षा जास्त वयाचे ठरलात, because कारण I made it in 2 days. मी 2 दिवसात ही कोरीव मूर्ती घडवली. And they used to feel very ashamed आणि लोकांना लाज वाटायची मग, and they used to go away. आणि लोक निघून जायचे. So the father was always very hurt with Abraham. This is not in the Bible, okay? Hey. Tomorrow don't tell me that pastor spoke from some Bible. आता ही कहाणी बायबल मधली नाहीये बरं का, हे बायबल मधून मी सांगत नाहीये. तर उद्या उठून असं म्हणू नका की पास्टर बायबल मधनं असं सगळं कसं बोलले, बायबल मधलं नाहीये. It's a तर story that is circulated everywhere, even in Israel today. आज कहाणी आहे, ही गोष्ट आहे की इस्रायलमध्ये यहुदी समाज ही गोष्ट सगळ्यांना सांगतो की अब्राहम असा होता, तो असं करायचा, मग त्याच्या वडिलांच्या दुकानात तो बसायचा, आलेल्या माणसांशी असं बोलायचा, मग त्याचे वडील त्याला म्हणायचे तू असं का करतो, मग आपलं गिराईक तुटत राहील. See, and it so happened असं झालं. मग one day Terah had to go to a faraway place. एके दिवशी त्याच्या वडिलांना तेरला कुठेतरी लांब जायला लागलं. So he told Abraham, तर त्याचे वडील अब्राहमाला म्हणाले, don't be naughty तू बघ खोड्या नको काढू हा, and don't start talking all these rubbish things. आणि ह्या सगळ्या असल्या गोष्टी बोलू नकोस. See that you manage the shop well. तर दुकान चांगलं चालव, आलेल्या गिरायकांना जे हवं ते दे. So a lady came after that. एक स्त्री त्याच्यानंतर तिथे आली She had come with an offerings for the idols that he displayed in his shop. आणि ज्या मूर्त्या त्याने आपल्या दुकानामध्ये लावलेल्या होत्या त्यांना दानार्पण घेऊन आली. And so he placed it before all the idols. तर त्याने ते दानार्पण सगळ्या मूर्त्यांसमोर ठेवलं. Then his father finished his work and late night he came back home. नंतर त्याच्या वडिलांचं सगळं काम संपवून त्याचे वडील रात्री उशिरा घरी आले. And he saw all the heads of all those idols were broken. आणि वडिलांनी पाहिलं की त्या सगळ्या मूर्त्यांची डोकी तुटलेली आहेत. Only one huge idol stood there without anything broken. एक मोठी मूर्ती फक्त उभी आहे जिचं काही तुटलेलं नाही, बाकी सगळ्या मूर्त्यांची डोकी तुटलेली आहेत. In his hand, in that idol's hand was a big stick. आणि त्या मोठ्या मूर्तीच्या हातामध्ये मोठी काठी आहे. So the father asked the son, तर वडिलांनी येऊन मग मुलाला विचारलं, what did he do? अब्राहमाला, की काय केलं बाबा तू? He said, I didn't do anything. तर तो म्हटला मी नाही काही केलं. A woman came with a basket of bread एक स्त्री आली होती आणि तिच्याकडे भाकऱ्या होत्या and she told me to place it before them. आणि तिने मला सांगितलं की हे सगळं मी आणलेलं आहे, तर हे या मूर्त्यांसमोर तू अर्पण म्हणून ठेव. Now she brought only one basket. आता तिने एकच टोपली आणली होती, So I kept it in the center. तर मी ती मध्ये ठेवली. And then all these idols started fighting among आणि मग them. या सगळ्या मूर्त्या आपसात भांडायला लागल्या. They said, I'm going to eat first. That one said, I'm going to eat first. It has been offered to me. सगळ्या मूर्त्या म्हणायला लागल्या भांडून की मी पहिलं घेणार, हा नैवेद्य मला चढवलाय, मी पहिलं घेणार, मी पहिलं घेणार, मला चढवलंय.
Because कारण- that lady wants to worship me. त्या स्त्रीला माझी आराधना करायची आहे. तर सगळ्या मूर्त्या म्हटल्या की मी पहिलं चढवलेलं खाणार. But that big idol, पण ती मोठी मूर्ती he said, म्हणाली I am the biggest. मी सगळ्यात मोठी आहे, I will eat of it first. तर मी पहिलं खाणार. So the biggest one got up तर सगळ्यात मोठी मूर्ती उठली and he took this stick and he broke all their heads. आणि सगळ्यात मोठ्या मूर्तीनं उठून काठी घेऊन बाकी सगळ्या मूर्त्यांची डोकी तोडली. And the father said, don't tell me lies. वडील म्हटले, अब्रामा तू मला खोटं नको सांगू. These don't speak. या मूर्त्या बोलत नाहीत, They don't have life. यांच्यामध्ये जीवन नाहीये. Then Abraham said, मग अब्राम म्हटला, say this thing to your own self. स्वतःला हे सांगा. Now that is the story that is circulating. ही कहाणी आहे जी यहुदी समाजात सगळे सांगतात अब्रामाविषयी. But one thing we know, पण एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, God found Abraham. परमेश्वराला अब्राम सापडला And at that time, आणि त्या वेळेला the state of the world was very bad. जगाची आणि मानवजातीची अवस्था फार वाईट होती Every intention of the man's heart was evil आणि continually. माणसाच्या मनातली प्रत्येक इच्छा प्रत्येक हेतू सतत वाईट होता. But there was another man of God. पण अजून एक देवाचा सेवक होता, His name was Enoch. त्याचं नाव होतं हनोक. Bible says he walked with God. आणि बायबल म्हणतं की हनोक देवाबरोबर चालला. But पण before God could establish something through his life, he walked so close to God, God said, I will take you to heaven. परमेश्वराने हनोकाच्या जीवनाद्वारे आणि काहीतरी किंवा चर्च प्रस्थापित करण्या अगोदर हनोक देवाच्या इतक्या जवळून चालायला लागला की शेवटी देव म्हटला की आता वरच घ्यावं. And so during that time, तर त्या काळात the Tower of Babel was standing strong. बाबेलचा बुरुज त्यांनी इतका खंबीर उभा केला बांधून. The devil had already started this new form of religion. आणि सैतानाने एक नवीन धर्माचा प्रकार ऑलरेडी त्या बुरुजापाशी सुरू केला And that was defying God and his work. आणि त्यातून देव आणि देवाच्या कार्यावरती एक नकार येऊ लागला. त्या देवाला एक काळीमा लागू लागला. Because कारण they said, we want to be together. ते म्हणाले सगळे की आम्हाला एकत्र राहायचंय And if we want to be together, this is the place. आणि एकत्र जर राहायचं आहे तर ही जागा आहे. So we will all come together here. तर आपण सगळे या जागी एकत्र येऊ. The devil was raising up his church there. म्हणजे सैतान तिथं त्याचं चर्च उभं करत होता. Amen. Amen. Because he wanted all the people to come under his covering. का सैतानाची इच्छा होती की सगळ्या मानव जातीनं त्याच्या आवरणाखाली तेव्हा यायचं. बुरुज जो बांधला ना बाबेलचा, ते बोलतोय मी की सैतानाने त्याचं चर्च तिथं उभं केलं. That triggered the worldwide people's mind being changed about the living God. आणि मग त्यातून काय झालं, जिवंत देवाविषयीनं संपूर्ण जगात अख्ख्या मानव जातीमध्ये वेगवेगळ्या कल्पना यायला लागल्या. But who can defeat God? पण जिवंत देवाला पराजयी कोण करणार? Who can defeat the purposes of God? तो जिवंत देव आहे, त्यांनी जे ठरवलेलं आहे त्याला कोण लाथाडणार? If he finds one man, त्याला जर एक माणूस सापडला he can change the destiny of the whole world. तर अख्ख्या जगाची दिशा तो बदलून सोडेल. एकच माणूस पाहिजे आहे. Praise the Lord. हालेलुया. Today if he finds somebody, one of you here, आज जर तुमच्यातला एक त्याला सापडला ना, who एक is panting after him, की जो परमेश्वरा मागे वेडा पिसावून धावत आहे, he will pick you up तो तुला उचलेल and use you for his आणि glory. त्याच्या गौरवासाठी तुला वापरेल. God does not need an army, he needs one person. परमेश्वराला सैन्याची गरज नाही, परमेश्वराला एका माणसाची गरज आहे. Whether it's a man or a woman, मग तो पुरुष असू दे किंवा ती स्त्री असू दे, whether he is educated or तो uneducated, शिकलेला असू दे किंवा अडाणी असू दे, whether he is civilized or uncivilized. मग त्याला काही चांगली शिस्त असू दे किंवा नसू दे, नैतिक तत्व त्याला चांगली समजू देत किंवा नको समजू देत. And once he finds that man or a woman, आणि एकदा का परमेश्वराला असा पुरुष आणि अशी स्त्री सापडली, God starts coming close to him. मग देव त्या माणसाच्या जवळ यायला लागतो You don't need to go seeking after him. आणि मग त्या माणसाच्या शोधात आपल्याला जायला लागत He नाही. comes closer to you. तो माणूस तुमच्या जवळ येतो. And Abraham once he knew the living आणि God, अब्रामाला जसं जिवंत देव कळला, he just panted after God. त्याच्यानंतर अब्राम देवामागे इतका तहानलेल्या हरणासारखा चालायला लागला. He was the first friend of God on this earth. या जगातला देवाचा पहिला मित्र अब्राम. Nobody ever dared to call God their friend. बाकी कोणी कधी अशी हिम्मत केली नाही की देवाला तो स्वतःचा मित्र म्हणून घेईल. देवाला स्वतःचा मित्र म्हणून घेणारा पहिला माणूस अब्राम. God never called even Abel as a friend. आणि देवबापाने सुद्धा कधी हबेल माझा मित्र आहे असं संबोधलं नाही. Not even Seth, not even Noah. किंवा सेत माझा मित्र आहे किंवा नोहा माझा मित्र आहे असं देव कधी कोणालाच म्हटला नाही. Only Abraham. फक्त अब्राम. He is my friend. गोल्डन मॅन अब्राम, तो माझा मित्र आहे. A friend helps at all times. आणि मित्र सदैव मदत करतो. A friend stands at all times. मित्र नेहमी पाठीशी उभा राहतो. Amen. आमेन. So
Abraham knew the pulse of God. तर अब्रामाला देवाची नाडी कळली God took Abraham in his boardroom. आणि देवाने अब्रामाला घेतला त्याच्या बोर्ड मध्ये. कमिटी म्हणतो आपण सोप्या भाषेत, त्यात घेतलं देवाने त्याला. God not only revealed himself to a certain extent to Abraham, आणि देवाने केवळ स्वतःचं प्रगटीकरण आणि दर्शन काही प्रमाणात अब्रामाला दिलं असं नाही, but he also shared his plans and purposes that he has for this earth. तर today. देवाने या संपूर्ण पृथ्वीसाठी देवाची काय इच्छा आहे, काय योजना आहे, हे सगळं देवाने अब्रामाला प्रगट करायला सुरुवात केली. That is the way a church is established. अशा पद्धतीनं बर का चर्च किंवा मंडळी प्रस्थापित होते. That is the way a church starts. अशा पद्धतीनं चर्च किंवा मंडळी सुरू होते. God wanted to start a church in the land of Canaan. परमेश्वराला कनान देशामध्ये चर्च किंवा मंडळी सुरू करायची होती. See, it's not easy to disclose his plans to Abraham. आणि पहा, त्याच्या योजना अब्रामाला प्रगट करणं, देवाच्या योजना अब्रामाला प्रगट करणं सोपं नाही. It is such a vast purpose. कारण की देवाचे संकल्प इतके मोठे, इतके विशाल आहेत. See, now we are reading the whole Bible, so we have been made to understand the purposes and plans of God for his people. आता हे सगळं सोपं झालंय, कारण की आपण संपूर्ण बायबल वाचतो आणि मग आपल्याला पटकन कळतं की परमेश्वराच्या योजना, परमेश्वराचे संकल्प प्रत्येकासाठी काय आहेत. हे आता सोपं झालंय. Till that time, it was not even revealed whether Jesus would come, he would die, he would rise, and all these things will happen. Nothing. पण तेव्हापर्यंत काहीच प्रगट केलेलं नव्हतं ना अब्रामाच्या काळात, की येशू येणार आहे, येशू मरणार आहे, मानवजातीच्या उद्धाराची अशी सगळी योजना होणार आहे. तेव्हा तर काहीच असं सगळं प्रगट झालेलं नव्हतं. So you can imagine, मग तुम्ही कल्पना करा, God had to share with Abraham everything. परमेश्वराला अब्रामाला सगळं सांगावं लागलं. सगळं परमेश्वर अब्रामाला सांगत होता. It all very new for Abraham. आणि अब्रामासाठी हे सगळं नवीन होतं. And God said, आणि देव त्याला म्हणाला, Abraham, अब्रामा, I am going to reveal many things that are there in my heart to you. माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयीनं ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तुला प्रगट करणार आहे. I want to start a church. मला चर्च सुरू करायचं आहे. I want to buy the land of Canaan to start a church. अब्रामा, मला कनान देशातली जमीन विकत घ्यायची आहे चर्च सुरू करायला. Every church needs a land. प्रत्येक चर्चला जमीन लागते ब्रदर. Are you understanding? people? समजतं का मी काय म्हणतो? प्रत्येक चर्चला जमीन लागते. So God had to even win Abraham, and then God had to see that through Abraham I can get the land of Canaan. तर परमेश्वराला प्रथमतः अब्रामाला जिंकावं लागलं आणि मग अब्रामाला जिंकून परमेश्वराला हे पाहावं लागलं की आता अब्रामाला मी हे सगळं सांगणार आणि मग कनान देशामध्ये जमीन घेणार. See, God is not going to work a miracle and just drive the people out and then build a church. देव हवेमध्ये अशी काहीतरी काठी फिरवून जादू करणार नाहीये की असं लगेच चर्च अस्तित्वात आलं, लगेच लोक मोकळे झाले. ही जादू नाहीये. God is not an unrighteous God. देव अनितिमान देव नाहीये. God said, देव बोलला, Abraham, अब्रामा, I will work through you. मी तुझ्याद्वारे काम करणार I will आहे. work righteously through you. मी तुझ्याद्वारे नीतिमान कार्य करणार I आहे. will give you revelation. मी तुला प्रगटीकरण देणार I आहे. will give you my grace. मी तुला माझी कृपा देणार I आहे. will send my angels to help you. माझे देवदूत मी तुझ्या मदतीला पाठवणार आहे. That is the way God works. अशा पद्धतीनं देव कार्य करतो. Are you understanding? people? समजतं का मी काय म्हणतो? This church that was established by my God, हे चर्च जे माझ्या देवाने सुरू करून प्रस्थापित केलं, God appeared to me. परमेश्वर मला प्रगट झालेला आहे. He spoke to me. परमेश्वर माझ्याशी बोललेला He आहे. opened my spiritual eyes. परमेश्वराने माझे आध्यात्मिक डोळे उघडलेले He आहे. showed the people. परमेश्वराने मला लोक आणि इतका मोठा लोकांचा महासागर दाखवलेला आहे. He showed the size and the bigness of the church. परमेश्वराने मला चर्चची आकृती, चर्च कसं असणार आहे हे दाखवलेलं He आहे. showed me the people who will be around me. परमेश्वराने माझ्या अवतीभोवती कोण माणसं असणार आहेत ते मला दाखवलेलं आहे. And in long lengths he spoke to me all these things. आणि हे सगळं टप्प्याटप्प्याने परमेश्वर मला बोलत गेला, दाखवत गेला, बोलत गेला, दाखवत गेला, प्रगट करत गेला. And from that time, तेव्हापासनं his angels have been with us. परमेश्वराचे देवदूत आमच्या पाठीशी उभे आहेत. He has given us divine connections. परमेश्वराने आम्हाला दैवी नाती बांधून दिलेली आहेत. Some short season, some long season. काही थोड्या काळासाठी, काही लांब काळासाठी, पण त्यांनी दैवी नाती आम्हाला बांधून दिली. He has provided the money. परमेश्वराने पैसा पुरवला. Everything comes from my God. सगळं माझ्या देवाकडनं आलेलं आहे आणि सगळं माझ्या देवाकडनंच येत आहे. People said, लोक बोलले, how can you start a church in Dapodi? त्या काळामध्ये लोक मला येऊन येऊन म्हणायचे की तुम्ही काय करताय, दापोडीला कुठं जमीन घेऊन चर्च बांधायला चाललाय. People will not come there. लोक काय दापोडीला येणार नाहीत. People will come in Pune camp. लोक पुण्याला येतील, पुणे कॅम्प मध्ये
सैन्यामध्ये येतील, लष्करमध्ये येतील. But not here. इथे दापोळीत कोण चर्चला येणार आहे? Because most of the churches are existing there. कारण जास्तीत जास्त चर्च त्या काळामध्ये पुण्यात, पुणे कॅम्प, पुणे लष्कर परिसर या परिसरामध्ये जास्तीत जास्त चर्च त्या काळात होते. But who can change the purposes and intentions of God? अरे पण माझ्या देवाने ठरवलेलं होतं, आणि जे माझ्या देवाने ठरवलंय तो माझ्या देवाचा हेतू आणि संकल्प. कोण असा माणूस आहे की जो लाथाडून लावेल? If I had said no, God would have raised up another person मी in my नाही place. म्हटलो असतो तर देवाने माझ्या जागी दुसऱ्या माणसाला उभं केलं असतं. Yes. हो. Doesn't Catherine Coleman say, कॅथरीन कोलमन म्हटल्या की नाही, the job that I am doing, जे काम मी करत आहे it was a man's job. ते एका माणसाचं काम आहे. God had told one man, but he rejected it, and so he raised me up. I am the second. देवाने एका माणसाला सांगितलं होतं, त्याने नाकारलं, आणि म्हणून देवाने त्याला नाकारून देवाने मला उचललं. Are you understanding? हालेलुया. If I had said no at that time, God, you would have had another person standing here. मी सुद्धा 1987-88 मध्ये परमेश्वराला नकार दिला असता की नको नको मला हे सगळं नाही करायचं, तर आज तुम्ही आणि कुणाला तरी या जागी उभं राहिलेलं पाहिलं असतं, पण दापोडी चर्च झालं असतं. God's purposes, intentions cannot break even if a man rejects. देवाचे संकल्प तुटू शकत नाहीत. त्या माणसाने जरी नकार केला तरी देवाने जे ठरवलंय ते देव करणार. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. God knows what he does. परमेश्वराला माहिती आहे तो काय करतोय. People will come, people will go, but God will stay. लोकांचं काय, लोक येतील, लोक जातील, पण देव राहील. Amen. आमेन. Now God spoke to Abram परमेश्वर अब्रामाशी बोलला, and he revealed him 3 places आणि परमेश्वराने अब्रामाला 3 जागा प्रगट केलं in the land of Canaan. कनान देशामध्ये. And he said, these 3 places you have to acquire for the church to begin. आणि परमेश्वर अब्रामाला म्हणाला, या 3 जागा कनान देशातल्या मी तुला प्रगट करत आहे. चर्च बांधण्यासाठी कनान देशात या 3 जमिनी तू बघ आणि घे. Abraham said, yes, Lord. अब्राम म्हटला, येस सर, मी करणार. He didn't know the spiritual meaning behind it. त्याच्या मागचा सगळा आध्यात्मिक अर्थ तोवर अब्रामाला माहिती नव्हता, पण अब्राम देवाला म्हटला की हो प्रभू मी करणार आहे. But today पण आज we will study why these 3 places, what is the significant meaning behind these 3 आपण places. पाहू की या 3 जागा का, या 3 जागांच्या मागे काय दर्शकात्मक अर्थ आहे. देवाने कनान देशात याच 3 जागा अब्रामाला का घ्यायला सांगितल्या. See, first was Shechem. पहिली जागा शखेम. That is the place God said, Abraham, you have to take. ज्या जागी परमेश्वर म्हटला अब्रामा तू जमीन विकत घे, शखेम. In Genesis 12:1, उत्पत्ती 12:1 God said, देव बोलला, Abraham, अब्रामा get thee out of thy country तुझ्या देशाला सोड, and from thy kindred तू तुझ्या and लोकांना. from thy father's house unto the land I will show you. उत्पत्ती 12:1 यहोवा अब्रामाला म्हणाला, तू आपल्या देशातून व आपल्या कुळातून व आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवीन त्यात जा. First is the man. तर पहिलं माणूस. First choice of God is the man. देवाची पहिली निवड असते चर्च प्रस्थापित करायच्या अगोदर एक माणूस हवा. It is not an organization. संस्था नाही काही. People talk about organization. लोक संस्थेविषयी गप्पा मारतात. Organization will come, organization will go. संस्था काय, संस्थांवर अभिषेक असतो असं लोक म्हणतात. संस्थांवर अभिषेक नसतो, संस्था येतील आणि जातील. God raises up one man, एक माणूस रिक्वायर्ड आहे, देव एक माणूस उचलतो then he gives him a land. आणि त्या एका माणसाला देव देतो जमीन. Here he said, इथे लिहिलंय, Abraham, अब्रामा leave your family तुझ्या देशाला तुझ्या कुळाला सोड, and I will show you the land that I am going to give you. आणि मी तुला दाखवीन त्या देशी त्या जमिनी जा. Praise God. Amen. That's what he did with us. आणि त्याने आमच्या जीवनात असंच केलं. First he spoke to me, पहिलं तर परमेश्वर माझ्याशी बोलला, then he gave me a vision त्याच्यानंतर परमेश्वराने मला दृष्टांत दिला about this land. या जमिनीविषयी जिथं तुम्ही बसलाय. This is God given land for the church. ही माझ्या जिवंत देवाने चर्चसाठी दिलेली जमीन आहे. You are God's people. तुम्ही माझ्या देवाची माणसं आहात. You are in the mind of God. तुम्ही माझ्या देवाच्या डोक्यात तेव्हापासून होता. In 1989, 1989 मध्ये देव माझ्याशी बोलला. you were all in the mind of God. तेव्हापासून तुम्ही सगळे देवाच्या डोक्यात आहात. He didn't specifically show me your faces. आणि विशिष्ट रीतीने देवाने तुमचे चेहरे मला दाखवले नाही. Just about 7 or 8 faces he showed me. 7-8 चेहरे देवाने तेव्हा मला दाखवले. Rest it was just a crowd. बाकी नुसती लोकांची गर्दीच्या गर्दी दाखवली. But he knows your faces. पण देवाला तुमचा चेहरा माहिती आहे. He didn't want me to see all those faces. देवाची इच्छा नव्हती की त्यावेळेला हे सगळे चेहरे मी बघावेत. Otherwise then I'll be running after each नाही one तर of मी you. चेहऱ्यांच्या मागे आणि तुमच्या प्रत्येकाच्या मागे चालायला लागीन आणि देव राहील बाजूला. First the man, पहिला माणूस, second the land, दुसरी जमीन,
for the church. करा चर्च Then he will fill that land with his people. आणि मग त्या जमिनीला तो त्याच्या लोकांनी भरे. Amen. Amen. Because the land of God had been lost for the people of the world. कारण जगातल्या लोकांसाठी देवाची जमीन तोपर्यंत हरवलेली होती. Amen. आमेन. Even Bible says today, बायबल आजही म्हणतं ना, the whole land lies in the hand of the evil one. संपूर्ण देश वाईट दुष्टाच्या हातात सापडलाय. Amen. आमेन. That's why we didn't take this land free from the government. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो, मी सरकारकडनं ही जमीन फुकट घेतलेली नाही. As it is, they wouldn't give us. एक तर देणार पण नाहीत, ते मी घ्यायला गेलो तरी देणार नाहीत. And we couldn't continue in a rented place for long. आणि भाड्याच्या एका शाळेच्या वर्गामध्ये फार काळ आता चर्च घ्यायला जमेना, कारण लोक वाढत चालले. God studies that person, देव त्या माणसाचा अभ्यास करतो. how strong he is. ज्याला निवडलाय त्याचा अभ्यास देव करतो. Is he my second Abraham? हा माझा दुसरा अब्राम होतोय का बघू दे, Then he starts giving you the land. तपासू दे, नीट चालतोय का, आणि मग देव बाप जमीन द्यायला लागतो. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. That is the way God worked in Abraham's life. अशा पद्धतीनं देवाने अब्रामाच्या जीवनात कार्य केलं. And God said, आणि देव बोलला, Abraham, अब्रामा, see the stars. तू चांदण्या बघ, If you can count them, जर ह्या चांदण्या तुला मोजता येत असतील तर मोज. these shall be your offspring. हे तुझं संतान. तुला मुलं किती होणार तू विचारतो, ही बघ येतात का मोजता. That is what God showed me in 1989. 1989 मध्ये देवाने मला हे दाखवलंय. See the people. बघ लोक, These are the people I will give you. ही लोक, ही माणसं मी तुला देणार आहे. That time I didn't even think that I would be today seeing 20,000 plus people in the church. तेव्हा मी असा विचार सुद्धा करू शकलो नसतो की चर्च मध्ये मी 20,000हून जास्त लोकांना कधी बघीन. If God had told me then, I would have run away. जर देवाने तेव्हा मला सांगितलं असतं ना की 20,000हून जास्त लोक तुझ्या सभेला येऊन बसणार आहेत, तर मी तर पळूनच गेलो असतो योनासारखा की हे Amen. माझ्याच्याने No, हँडल no, नाही no. व्हायचं. Because here it is, as it is, I am such an introvert person. कारण एक तर माझा स्वभाव इतका असा आतला स्वभाव आहे, म्हणजे शांत, I don't like to meet people. एकटा स्वभाव आहे माझा. मला लोकांना फारसं भेटायला आवडत नाही. I can sit with a person for 5 minutes and then afterwards I can. एखाद्या माणसाबरोबर मी 5 मिनिटं बसू शकतो आणि मग बस, एक तर त्यांना म्हणेन तुम्ही जा, नाही तर मी म्हणतो मी जातो. Some I of know our him. members, they know it. I know it. But see, that time God didn't reveal. पण देवाने मला तेव्हा हे प्रगट नाही केलं, But today I'm seeing it. पण आज हे मी बघतोय. How faithful is my God. किती विश्वासू माझा देव आहे How रे, wonderful is my किती God. माझा देव चांगला आहे रे. That's why I'm rejoicing. म्हणून इतका मला आनंद होतोय ना आज की काय करू आणि काय नको असं झालंय मला. Amen. In Abraham's calling, अब्रामाच्या पाचारणात we see the responsibility of the church. आपल्याला चर्चची जबाबदारी दिसते. We are the seed, आपण बीज आहोत as according to the promise of God. आणि देवाने दिलेल्या वचनाप्रमाणे आपण त्याचे वारीस आहोत. Now, आता in Canaan land, कनान देशात Abraham went through 3 tests. अब्राहम 3 कसोटींमधून गेला. When you want to buy a land जेव्हा तुम्हाला जमीन विकत घ्यायची असते, for God's church, देवाच्या चर्चसाठी जेव्हा कोणाला जमीन विकत घ्यायची असते, you will go through tests. त्यावेळेला पहिलं तर तुम्हाला स्वतःला कसोटीतनं जावं लागेल. तुमची will पारख test होईल. you. देव तुम्हाला पारखेल How faithful you की are. तू किती विश्वासू आहे. He will send money to you. देव तुला पैसा पाठवेल. And he will see whether you use it for God's work or you use it for your personal मग work. देव तपासेल, हा पैसा तू देवाच्या कार्यासाठी वापरतो का स्वतःसाठीच वापरतो. That time, त्यावेळेला every penny we were receiving, every rupee we were receiving, प्रत्येक रुपया किंवा प्रत्येक पैसा आम्हाला मिळत होता. I used to say, Lord, मी म्हणायचो, प्रभू I want to build a church. मला चर्च I want बांधायचं, to buy the land. मला जमीन घ्यायची आहे, I want to buy the land. मला जमीन घ्यायची आहे. God will test you. देव तुम्हाला पारखेल, But पण within that testing, त्या कसोटीत there is something you have to do from your part. काहीतरी तुम्हाला तुमच्या बाजूनी करावं लागेल. What is it? ते काय आहे. Raising up an altar. वेदी बांध. That's what Abraham did. अब्रामाने तेच केलं. काय केलं. वेदी बांधली. In all the 3 places. त्या सगळ्या 3 जागी As God was testing him, परमेश्वर त्याला पारखत गेला, he was raising up an altar. तसा अब्राम परमेश्वराला वेदी बांधत गेला. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. First in Shechem, पहिलं शकेम मध्ये, second in Bethel, दुसरं बेथेल मध्ये, last was in Hebron. आणि तिसरी हेब्रॉन मध्ये. Why Hebron also I will tell you. हेब्रॉन मध्ये तिसरी वेदिका, So- हे पण मी तुम्हाला So सांगितलं. there are 3 important spiritual lessons for us तर 3 महत्वाचे आध्यात्मिक धडे आपल्यासाठी आहेत. as we run this church in Canaan. जसं कनान मध्ये हे चर्च आम्ही किंवा आपण चालवत आहोत, Each place प्रत्येक जागी, had to be sanctified. प्रत्येक जागा
शुद्ध झाली पाहिजे. Each place. प्रत्येक जागा पहिली तर शुद्ध झाली पाहिजे. Nothing can make it clean but the altar of God. आणि देवाची वेदी बांधल्याशिवाय ती जागा शुद्ध होऊ शकत नाही. जागा शुद्ध वेदी बांधूनच होते. This church हे चर्च has to be sanctified by the altar of God. हे चर्च देवाची वेदी बांधूनच शुद्ध झालं पाहिजे, शुद्ध राहिलं पाहिजे. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. And God said, आणि देव बोला, I will give you this land of Shechem. मी तुला शकेमची जमीन देईन. I will give you the land of Bethel. मी बेथेलची जमीन तुला देईन. I will give you the land of Hebron. आणि मग हेब्रोनची जमीन मी तुला देईन. All these three things he carried in his heart. या तीन गोष्टी त्यानं आपल्या हृदयामध्ये ठेवल्या. Every day is to be thinking on it. रोज अब्राहम याच्यावर विचार करायचा. I have in my purse माझ्या पर्समध्ये the drawing of this church. माझ्या पर्समध्ये या चर्चचं ड्रॉइंग आहे. One day I will just take that print and put it in the comforter for you. एके दिवशी मी त्या ड्रॉइंगचं एक प्रिंटआउट आपल्या कम्फर्टरमध्ये छापीन म्हणजे तुम्हाला समजेल. Today it is so torn that I removed it from my purse. आज ते इतकं फाटलंय आणि जीर्ण झालंय की मी ते पर्समधनं बाहेर काढलं. But in 89, 1989 साली as the vision came, जसा मला दृष्टांत झाला, I drew the land, मी जमीन आखली, I drew the church चर्च आखलं, काढलं, exactly like this. चर्चचं डिझाईन केलं, जमिनीचं डिझाईन केलं, बरोबर देवानी दाखवलं तसं हे असंच Carried in my purse. आणि पर्समध्ये ठेवलं. 13 years back, 13 वर्षांपूर्वी the church was built like that. ही जमीन देवाने दिली आणि चर्च इथे उभं राहिलं. This church you see, it एक्झॅक्टली is built exactly as I had seen in the vision. एक्झॅक्टली अगदी तंतोतंत देवाने दृष्टांतात मला जसं दाखवलं होतं तसं आज हे चर्च उभं आहे. People will say, लोक म्हणतील, पण हे एवढं सुंदर नाहीये. तुमचं चर्च दिसायला एवढं छान नाहीये. माझं लोक सुंदर आहे ना. हालेलुया, कारण माझा देव सुंदर आहे. लव्ह यू लॉर्ड. हालेलुया. Praise God. And God said, देव बोलला, Abraham, अब्रामा, these are the three places you have to take. या 3 जागा तू घ्यायच्या. God gives the place. देव जागा देतो. God tells you the name देव जमीन देतो. देव जमिनीची नावही सांगतो की कुठं घ्यायचं and you build the church. आणि मग तुम्ही चर्च बांधायचं. But पण raising of the altar is from you. वेदी तू बांधायची. God will test you देव तुला पारखेल and he will test you to the hilt. आणि देव तुला इतकं पारखेल की बस. God had tested me and my wife in those days. देवाने त्या जमान्यामध्ये मला आणि पास्टरांना इतकं पारखलंय, इतकं पारखलंय की बस. Praise God. हालेलुया. From next week I will start with the points पुढच्या रविवारपासून मी मुद्दे सुरू करीन because I don't have time. कारण माझ्याकडे वेळ नाही. Praise God. हालेलुया. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड फॉर दिस वर्ड. लोक म्हणतात मला चर्च बांधायचं, मला चर्च बांधायचं. आज कळलं चर्च कसं बांधतात. And all these things I didn't read it that time about Abraham. आणि या सगळ्या गोष्टी अब्रामाविषयी मी तेव्हा वाचल्या नव्हत्या. Otherwise I would have said I have copied Abraham. नाही तर मी म्हणू शकलो असतो की मी अब्रामाची कॉपी केली. But now God revealed it to me. आता देवानी मला हे प्रगट केलं. Father, what can I say? What can I say about this church? दे बाप्पा, मी काय बोलू या चर्च विषयी, मी काय सांगू या चर्च विषयी. You have given such wonderful people to us. तू इतके चांगले लोक आम्हाला दिले आहेत. The associate pastors, असोसिएट पास्टर्स दिले, the divisional pastors, रिजनल पास्टर्स दिले आहेत, regional pastors, the Reg- elders, एल्डर्स दिले आहेत, the staff of the church, चर्चचा स्टाफ दिलाय, prayer warriors, प्रार्थना करणारे योद्धे दिले, the volunteers. व्हॉलेंटियर दिले. Thank you for all these people, Lord. या सगळ्या लोकांसाठी दे बाप्पा तुला धन्यवाद. They're all moving in the vision that you had given me in 1890. 1989 मध्ये जो दृष्टांत तू मला दिलास त्या दृष्टांतात हे सगळे चालतायत. Some people say, काही म्हणतात God gives me daily vision. परमेश्वर मला रोज दृष्टांत देतो. Here God had given me one vision, I have not yet completed it. लक्षात घ्या मी काय म्हणतो. काही माणसं म्हणतात देव मला रोज दृष्टांत दाखवतो. देवानी मला एकच दृष्टांत 1989 साली दिला होता जो अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाहीये. इमॅजिन. It is too much. रोज दृष्टांत. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. तुम्ही काय बोलताय. Abraham had 4. अब्रामाला 4 दृष्टांत झाले. For me, one is so much. मला एक दृष्टांत इतका मोठा झाला की जो अजून Sometimes पूर्ण I'm नाही scared झाला. whether I will be able to complete it. कधी कधी मला भीती पण वाटते
की काय माहिती मी हे सुरू केलेलं मला स्वतःला संपवता येणार की नाही, or somebody else will complete after me. का माझ्यानंतर आणि कोणीतरी याची समाप्ती करणार, अशी पण भीती कधी कधी मला मनात येते. But I will trust in my God. पण माझ्या देवावर मी विश्वास ठेवतो. Let me trust in my God. मला माझ्या देवावर विश्वास ठेवू दे. That one vision has so much of expansion. आणि त्या एका दृष्टांताची किती वाढ झाली, किती तो दृष्टांत विशाल झाला. It is that one ray of light passing through a prism and explodes into so many different colors and the shades of those colors. एकच तो प्रकाशाचा किरण त्रिशंकू मधून जाणारा कसा बघा पसरून किती वेगवेगळ्या रंगाच्या छटा देतो, हे तसं आहे. People see us, it has 7 colors, but in that 7 colors there are shades of different. लोक म्हणतात हा सप्तरंग आहेत, पण त्या सप्तरंगात किती छटा आहेत, किती In शेड्स one red there are so many shades. एक लाल रंग, त्या लाल रंगात किती शेड्स आहेत. And if you mix that red color in blue color, you get another shade. त्या लाल रंगाला निळ्या रंगात मिसळलं तर अजून नवीन एक छटा येते. Such is the vision of God. असा देवाचा दृष्टांत असतो. Sometimes you get terrified. कधी कधी भीती वाटते ब्रदर. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, I thank you. मी तुझे आभार मानतो. This whole year you took care of us. पूर्ण वर्षभर तू आम्हाला सांभाळलंस. What can I say, Lord? मी काय बोलू प्रभू. I just bless you, Lord. मी तुला आशीर्वादित करतो. We all bless you. आम्ही तुला आशीर्वादित करतो. Bless you. तुला Blessed आशीर्वादित be the name of the Lord. तुला आशीर्वादित करतो, तुला आशीर्वादित करतो, तुला आशीर्वादित करतो. We were not perfect. आम्ही परिपूर्ण नव्हतो. I was not perfect the whole year. मी परिपूर्ण नव्हतो प्रभू. गेलं संपूर्ण वर्ष मी पण परिपूर्ण नव्हतो. But your grace तुझी कृपा, was a great help for me. तुझी कृपा मला फार मोठी मदत ठरली. Your grace, Lord. तुझी कृपा दे बाबा. Jesus, I love you, Lord. तुझ्यावर मी प्रेम करते प्रभू. With all my weaknesses, माझ्या सर्व अशक्तपणा सकट you protected me and the church. तू मला आणि माझ्या चर्चला सुरक्षित ठेवलंस. You protected our families. आमचे परिवार सुरक्षित ठेवलेस. So many times, किती वेळेला the Gentiles of Canaan wanted to stop our church. कनान देशातल्या विदेशांना आमचं चर्च थांबायची इच्छा झाली. But Lord, पण प्रभू, like you told Abraham, जसं तू अब्रामाला म्हटलास, in Shechem my temple will stand. शखेम मध्ये माझं मंदिर उभं राहील. Even so, तसं you told me, तू मला म्हणालास, Dapodi my church will stand. दापोडी मध्ये माझं चर्च उभं राहील. Who can break this church? कोण हे चर्च तोडू शकेल? Who has the power? कुणामध्ये एवढं सामर्थ्य आहे? You are the ultimate power. तू सरते शेवटचं सामर्थ्य तू आहेस. My eyes are upon you. माझे डोळे तुझ्यावर आहेत. Every prayer that is made in this place, you are hearing. या जागेत केलेली प्रत्येक प्रार्थना तू ऐकत आहेस. The whole year you heard. पूर्ण वर्षभर केलेल्या प्रार्थना तू ऐकल्या. Every time we raised our hands towards you, ज्या दरवेळेला आम्ही आमचे हात तुला उभे केले, you पसरले, honored us. तू आमचा मान केला. You let not the word fall flat on the तू ground. माझा शब्द, तुझा शब्द जो माझ्या मुखात गेला तो जमिनीवर असा पडू नाही दिला. It always bore fruit. नेहमी त्या शब्दाला फळ आलं. Thank you, Jesus. तुझे आभार येशू, Thank you. तुझे आभार. For hundreds were born again in this place. शेकडो लोकांचा या जागी नवीन जन्म झाला. Hundreds. विनियाड की कलेसिया Yes. तेरा धन्यवाद करती है. Everybody sing it and thank the Lord. प्रभु तेरा धन्यवाद, यीशु तेरा धन्यवाद, यीशु तेरा धन्यवाद, यीशु तेरा धन्यवाद. पास्टर पीटर जैसा
वेदी बांधून तुला धन्यवाद देतो देव बाप्पा. आज या वेदीवर धन्यवादांची तुला वेदी बांधतो प्रभू आणि तुला धन्यवाद देतो, तुला आशीर्वादित म्हणतो. ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड, ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड, ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड, ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड. इट इज ऑल लॉर्ड्स डूइंग and look what the Lord has done. देव बाप्पा, तुझे कार्य केलंस त्याबद्दल धन्यवाद. Now our desire is only one thing, Lord. आमची इच्छा आता एकच आहे. We place it on this day. आजच्या दिवशी ही इच्छा तुला देतो. Give us a new land. नवीन जमीन दे. This is the cry of your people. तुझ्या लोकांचा हा आक्रोश आहे. This is the cry of your people. देव बाप्पा, मला दुसरं या वर्षी काही नको. मी सीड ऑफ द सीझन तुला देत आहे. मला या वर्षी तुझ्यासाठी जमीन दे. Give us, Lord. दे दे बाप्पा. Where 40,000-50,000 people can be gathered at one time. जिथे 40-50 हजार लोक मला एका वेळेला बसलेली दिसतील. Give us. दे प्रभू. Give us a Shechem. Give us a Bethel. Give us a Hebron. मला शखेम दे, मला बेथेल दे, मला हिब्रॉन दे. You said to Abraham, तू अब्राहमाला म्हटलास, I will take you to the land that I will give you. मी तुला जी जमीन देणार आहे त्या जमिनी घेऊन जाईल. Take us घेऊन चल आम्हाला. to the land that you will give us. घेऊन चल दे बाप्पा. जी जमीन तू देणार आहे त्या जमिनीकडे मला आणि माझ्या लोकांना तू न्यायचं. Take our people and show them the land. दे माझ्या लोकांना आणि दाखव माझ्या लोकांना जमीन कुठे आहे. That we will go and take it. मी जाऊन ती जमीन घेईन. Because that will come from you. कारण ती तुझ्याकडनं It येईल. will be our Shechem. It will be our Bethel. It will be our Hebron. ते आमचं शकेम, ते आमचं बेथेल आणि ते आमचं हेब्रोन होईल. Then the last phase of the ministry will be over. आणि मग मिनिस्ट्रीचा शेवटचा टप्पा संपेल. I place this request before you, my God. आज ही विनंती प्रभू वेदीवर वेदी बांधून तुला चढवतो. I cannot do it मी नाही करू शकत with my strength, with माझ्या my शक्तीवर- limited strength, with my limited education, with my limited. माझ्या मर्यादित शक्तीवर, माझ्या मर्यादित हृदयावर, माझ्या मर्यादित शिक्षणावर ह्या गोष्टी मला शक्य नाही. With my limited finance, I cannot do it. माझ्या मर्यादित पैशामध्ये मी जमीन घेऊ शकत नाही. But you can do it. पण तू करू शकतो. You called me, तू मला पाचारलं, do it now. तू कर. I am ready, मी तयार आहे. ready to leave everything. मी सगळं सोडायला तयार आहे. Nothing is important to us. मला, आम्हाला काहीही महत्वाचं नाही दे बाप्पा. आम्ही सगळं सोडायला तयार आहोत. Like Isaac, इसाहाकाप्रमाणे when Abraham saw Isaac, he enjoyed. अब्रामाने जेव्हा इसाहाकाला पाहिलं, अब्रामाने आनंद केला. But when God said, give Isaac, he gave. पण जेव्हा देवाने अब्रामाला सांगितलं इसाहाक दे, अब्रामाने देऊन पण टाकला. Even so, तसं you gave me many things. तू मला बऱ्याच गोष्टी या जगात दिल्या आहेत. But that joy is not complete. आनंद आहे मला, पण माझा आनंद पूर्ण नाही. Because if you ask those things, I will give it to you. कारण तू जर त्या सगळ्या गोष्टी मला परत मागितल्या तर मी उद्या नाही, आत्ता तुला परत देईन. But give me a land. पण तू मला जमीन दे, Give me people. मला लोक दे. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे, माझी प्रार्थना तू ऐकलीस. I believe you heard our prayer. माझा विश्वास आहे आमची प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागितली. Amen. And amen. आमेन. आमेन. Thank you. Praise the Lord. Very happy. देवाला धन्यवाद. मी फार आनंदी आहे.